विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढवणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली। या निवडणुकीसाठी 288 जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या असून 180 ते 185 जागा जिंकू असा दावा राऊत यांनी केला आहे। कोल्हापूर लोकसभेतील ऐतिहासिक विजयानंतर शाहू महाराज छत्रपती मुंबईत आले आहेत। त्यांनी यावेळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्याचबरोबर सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले। यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील उपस्थित होते। केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाला काय मिळालं हे पाहून संजय राऊत यांना गुदगुल्या झालेत, पण काँग्रेस आणि पवारांच्या सोबत जाऊन तुम्हाला काय मिळालं हे पाहावं असा सल्ला नितेश राणे यांनी दिलाय। ठाकरेंना 10 जनपथच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला। आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालंय, त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंद असून अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटत जल्लोष करण्यात आला। सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। अनुज थापन मृत्यू प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून सलमानचं नाव कमी करण्यात आलंय। प्रतिवादी म्हणून घेतलेल्या नावाला सलमानचा आक्षेप होता। या प्रकरणी सुनावणी झाली। या सुनावणीत सलमानला कोर्टानं हा दिलासा दिला। डोंबिवली स्फोट प्रकरणी अनुदान कंपनीच्या मालकानं जामीन अर्ज मागे घेतलाय। स्नेहा मलय मेहता यांनी जामीन अर्ज मागे घेतला। कल्याण कोर्टात सुनावणी सुरू होण्याच्या आधीच स्नेहा यांनी हा जामीन अर्ज मागे घेतलाय। कोणतंही कारण न देता जामीन अर्ज मागे घेण्यात आला। चिपळूण नगर परिषदेकडून 16 धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या। यात नगर परिषदेची इमारत सुद्धा धोकादायक असल्याचं समोर येत आहे। इमारतीच्या आवारात कोणीही ये जा करू नये, तसंच वाहनं पार्क करू नयेत अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत, पण तरीही इमारतीच्या आवारात वाहनं पार्क केली जात असल्याचं दिसून आलंय। नीट 2024 परीक्षेत अफरातफर झाली असून याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी परभणीतील ठाकरे गटानं केली। या संदर्भात एक निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलं। राज्यात पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी सोलापुरातील टेंभुर्णीत पाणी टंचाईची समस्या कायम आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे। पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा असं म्हणत ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला। नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृतावस्थेत सापडले आहेत। नदीच्या 2 किलोमीटरच्या परिसरात हे मासे मृतावस्थेत सापडले असून ड्रेनेज लाईन फुटल्यानं दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याचं अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात वांद्रीमध्ये दरड कोसळून मातीचा भला मोठा ढिगारा रस्त्यावर आलाय, त्यामुळे एकाच काँक्रिटीकरणाच्या मार्गावरून वाहनांची ये जा सुरू आहे। जवळपास 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी इथला डोंगर खचला, मात्र तेव्हापासून हा ढिगारा तसाच असून तो हटवणार कधी असा प्रश्न नागरिक विचारतायत। धुळ्यामध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पशुधनाचं मोठं नुकसान झालं। नगाव शिवारात वीज कोसळली, त्यामुळे गाई बैल जागीच ठार झालेत। ऐन खरीप हंगामात बैलांचा मृत्यू झाल्यानं पेरण्या करायच्या कशा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। प्रशासनानं मदतीचा हात द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। रत्नागिरीतील खेड आणि चिपळूण तालुक्याला पुराचा जास्त धोका आहे। या पार्श्वभूमीवर जगबुडी नदीत पोलीस आणि होमगार्ड विभागातर्फे आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4 कर्मचारी संघटनेनं पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते थेट मंत्रालयापर्यंत कर्मचारी पायी आंदोलन करणार आहेत। मागण्या पूर्ण न झाल्यास मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आलाय। पावसाळ्यामध्ये होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्याच्या विरोधात धुळ्यामध्ये एमआयएमच्या वतीनं घेराव आंदोलन करण्यात आलं। शहरातील वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घराची वीज तोडू असा इशारा देण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन लोणावळ्यात मोठ्या उत्साहात पार पडला। शरद पवार गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाडूचं वाटप करण्यात आलं।
घुसखोरी करून भारतात शिरलेल्या 4 बांगलादेशी नागरिकांना पिंपरी चिंचवड पोलीस दलातील दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली। बनावट कागदपत्रांच्या आधारे हे सगळे भारतात घुसले होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडून विंटेज कारमधून या मार्गाची पाहणी करण्यात आली। मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचं अंतर आता 9 मिनिटात पार करणं शक्य होणार असल्यानं नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे। लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर शाहू महाराज छत्रपती यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळेला रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, सतेज पाटील उपस्थित होते। मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात तर विजय वडेट्टीवार यांना पाडणार, तसंच काँग्रेसच्या सर्व जागा मराठ्यांना पाडायला लावणार असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना दिलाय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती लागली। पंढरपुरात सलग 4 दिवस झाले दमदार पावसानं हजेरी लावली आहे। मंदिराला गळती लागल्यानं पुरातन बांधकामाची अधिक मजबूती आणि डागडुजी करण्याची गरज असल्याचं बोललं जाऊ लागलंय। संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली। यामुळे 25% शेतकऱ्यांनी धूळ पेरण्या पूर्ण केलेत, तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशीचा पेरा घटणार असून मका, सोयाबीन आणि तुरीचा पेरा वाढणार आहे। सोलापुरात सतत पडलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। सोलापुरातल्या मडकी वस्ती परिसरात असलेला नाला सुद्धा तुडुंब भरून वाहतोय, त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे। धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू आहे। रस्त्याच्या कडेला कोणताही सुरक्षा कठडा नसल्यानं अपघाताची भीती व्यक्त केली जाते। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। यावेळेला पावसामुळे मोहोळ तालुक्यातील नदी, ओढे तुडुंब भरून वाहू लागलाय। यामुळे बळीराजा सुखावलाय। जालना जिल्ह्यात 2 दिवसांपासून पाऊस कोसळत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली। वाटूर परिसरात शेतकऱ्यांच्याकडून कपाशीची लागवड सुरू असून यंदा निसर्गानं अशीच कृपा कायम ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतराण इथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला। यामध्ये लिंबू, केळी, पेरू, मोसंबी आणि अन्य काही फळबागांचं नुकसान झालंय। मातीची घरं असल्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाले आहेत। चिमणराव पाटील यांनी नुकसानीची पाहणी करत सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झालेत। गेल्या 18 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता अशी माहिती श्रमिक महासंघानं दिली आहे। नागपूरच्या इंदोरा चौकात NSUIनं आंदोलन केलं। नीट परीक्षेतील गैरकारभाराची CBI मार्फत चौकशी करावी आणि नीटची परीक्षा पुन्हा घ्यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। धुळे जिल्ह्यातील महावितरणच्या कार्यालयामध्ये MIMनं जोरदार आंदोलन केलं। धुळ्याच्या अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनात भाग घेतला। जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आलाय। बार्शीमध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळेला मराठा आरक्षणासाठी आणि जरांगे यांच्या समर्थनासाठी बार्शीत मराठा बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाच्या जवळ धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळेला सकल मराठा समाजाचे 100 पेक्षा अधिक पदाधिकारी या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते। बुलढाण्यात जिल्हा शल्यचिकित्सक पथकानं जिल्ह्यातील आणि शहरातील सोनोग्राफी सेंटर, MTB सेंटर आणि खाजगी रुग्णालयाची तपासणी केली। यावेळेला जिल्ह्यात कुठेही गर्भपात तपासणी आढळून आलेली नसल्यानं तुर्तास आवाहन केलंय प्रशासनानं। अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर संपर्क साधावा असं प्रशासनानं म्हटलंय। परभणी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढते। नगर परिषदेच्या अंतर्गत जिल्ह्यात असलेले 700 पेक्षा जास्त हातपंप आणि बोरवेल नादुरुस्त आहेत। मात्र
अपुऱ्या मनुष्यबळामुळे दुष्काळाची तीव्रताही वाढली आहे. सांगली शहरामध्ये माधवनगर इथे रेल्वे उड्डाणपुलाचं काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ नागरिकांच्याकडून जागृती मंचच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळेला नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक औष्णिक वीज केंद्रातील 132 केव्ही सब स्टेशनमधील 2 पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील जवळपास 80 गावांचा विद्युत पुरवठा बंद आहे. तर ट्रान्सफॉर्मरचं काम युद्धपातळीवर सुरू असून उद्यापर्यंत हे सगळं काम पूर्ण होईल अशी माहिती वितरण विभागानं दिली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 6 तालुक्यात 226 पाणंद रस्त्यांच्या 338 किलोमीटरच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र पावसाळा सुरू झाला तरी पाणंदच्या रस्त्यांची कामं पूर्ण न झाल्यानं या रस्त्यांची चिखलामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पहिल्याच पावसात मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला. जायकवाडी धरणात पाणी वाढू लागलंय. धरणामध्ये 4,837 क्युसेक्स या वेगानं पाण्याची आवक होतीये. तर सध्या धरणात 4.50% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर काल पडलेल्या पावसामुळे धरणात 0.5% पाणी पातळी वाढली. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल याच्या अडचणी वाढल्या आहेत. हिंजवडी परिसरात असलेल्या नॅन्सी ब्रह्मा सोसायटीच्या नावे असलेल्या मोकळ्या भूखंडावर 11 मजल्यांचा टॉवर उभारून सोसायटी धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी विशालसह 9 बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात मोफा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण पश्चिम येथील एका 6 महिन्याच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं. यावेळेला कल्याण पोलिसांनी अवघ्या 12 तासात या बाळाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी 2 अपहरणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत एक मोठा घोटाळा समोर आलाय. एफडी घोटाळ्यातील आरोपीनं इन्शुरन्सची बनावट प्रमाणपत्र तयार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं. या प्रकरणी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली असून संदीप देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या संदीप देशमुख हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. अहमदनगर जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात एक एसटी बस आणि एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 2 जण गंभीररित्या जखमी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकालाही ताब्यात घेतलं आहे. जालन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आवारात 3 आत्मदहनाचा प्रयत्न केला. घरकुलासाठी नावं वगळल्यानं या 3 आक्रमक पवित्रा घेतला. हे 3 साष्ट पिंपळगाव इथले रहिवासी आहेत. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.